सर्वांना नमस्कार. स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तोही रे माझा मितवा भाग 2. बरं, आता हेच सगळं विचारणार की जेवायला पण विचारणार? खूप भूक लागलीये. किती दिवस झालेत आईच्या हातचं खाल्लं नाहीये. तुम्हाला तर माझी काही काळजीच नाहीये. हो ना? जा फ्रेश होऊन ये. सगळं तयार आहे. आरव आपल्या रूममध्ये जातो. बघतो तर त्याची रूम जशीच्या तशी ठेवलेली. जुन्या आठवणी आठवू लागल्या. कसं काय मी तिकडे राहिलो मलाच माहिती. आपल्या मनातच तो बोलला आणि फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला. सगळी लोक डायनिंग टेबलवर बसले. आरव पण फ्रेश होऊन खाली आला आणि श्रीषाच्या शेजारी जाऊन बसला. वाव, सगळे छान, माझं आवडतं. आईने पाण्यात जिलेबी वाढली. काय ग आई, हे काय? हे कुठे मग आवडते मला? अरे खाऊन बघ, ताईने बनवली आहे. काय ग ताई, आमच्यावरच प्रयोग करशील काय हे सगळे? आल्या आल्या हॉस्पिटलला पाठवायची तयारी केली तू? हॉस्पिटलचं नाव घेताच त्याला ती मुलगी आठवली. कशी असेल ती? बरी असेल ना? अचानक तो शांत झाला आणि जेवण करू लागला. ममता, मामी, आरव, मी सांगितलेली लिस्ट आणली काय रे? मामा, चिडून अभ्यासासाठी गेला होता, तुझं सामान आणायला नाही. ममता, असं काय हो, एकुलता एक लाडाचा भाचा आहे माझा. त्याला नाही सांगणार तो कोणाला सांगणार? आरव, सगळं आणलं. मामा, मामीने काय मागवलं रे? इकडे माझ्याकडून पण खूप शॉपिंग करते ती. श्रीषा, अजून काय, मेकअपचं सामान असेल. काय दादू, बरोबर ना? आरव गालात हसला. तसे सगळे हसायला लागले. आपल्या मामीला मेकअप करायची खूप हौस बरं का. आकाश, खूप लाजाळू. आकाश, कसं चाललंय तुझं कॉलेज? बोलायला शिकला की नाही? आरव, छान सुरू आहे कॉलेज दादू. शेवटचं वर्ष आहे. सगळे गप्पा करत जेवण करतात. आई, मी थकलोय ग खूप, आराम करतो. सी यू गाईज, असं म्हणून आपल्या रूममध्ये जातो. बेडवर स्वतःला झोकून देतो. हॉस्पिटलमधल्या मुलीबद्दल विचार करता करता झोपून जातो. सकाळी उठतो. सगळ्यांसोबत थोडा वेळ घालवतो. पण जेटलॅगमुळे परत लंच करून झोपून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी आरवला फ्रेश वाटतं. आज तो हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या मुलीला भेटून यायचं ठरवतो. विचार करतो तोच त्याला स्वतःचं आश्चर्य वाटतं की काय आपण इतका विचार करतोय. आरव लंच आटपून आईला सांगून बाहेर जातो. इथे तो हॉस्पिटलला येतो. बघतो तर त्याला कळते की ती डिस्चार्ज घेऊन गेली असते. तो डॉक्टरला त्या मुलीच्या तब्येतीची बद्दल विचारतो. डॉक्टर, हाऊ इज शी? शी इज मच बेटर नाऊ. जस्ट नीड सम रेस्ट. आरव त्यांची माहिती विचारतो, पण त्याला काहीच माहिती मिळत नाही. हॉस्पिटलचा रूल असतो तसा. डॉक्टर, लास्ट क्वेश्चन, हाऊ इज द बेबी? आरव, इट्स अ बेबी गर्ल. शी इज ॲब्सोल्युटली फाईन अँड नॉर्मल. थँक यू डॉक्टर. तो विचार करत घरी येतो. अशी कशी निघून गेली? इतकी काय घाई झाली होती तिला? केशव काकांना विचारायला हवं. तिचे निळे डोळे आठवत तो घरी येतो. त्यांच्याजवळ जातो. समोर गाडीजवळ केशव काका त्याला दिसतात. आरव, झालं ना? काका, परवा तुम्ही तिथे होता ना, काय झालं? सगळं नीट? हो साहेब, मी थांबलो होतो. मुलगी झाली त्यांना. छान होतं. कल्पना दिली बाळ. थोड्या वेळाने त्या शुद्धीवर आल्या. त्यांना नर्सने मी भेटलो आणि त्यांना झालेला प्रकार थोडा सांगितला. आपण इथे त्यांना घेऊन आल्याचं सांगितलं. नंतर त्यांनी कुणाला तरी कॉल केला.
थोड्या वेळाने एक बाई आली. त्या म्हणाल्या, मी घेते काळजी, तुम्ही जा. मी त्यांना तुमचा आणि माझा फोन नंबर दिला. मी सांगितलं, काही पण मदत लागली तर फोन करा, आणि मी निघून आलो. आरव ठीक आहे. काका घरी काहीच सांगू नका, उगाच त्यांना टेन्शन. हो साहेब, काळजी नका करू. आरवने घरचा बिझनेस जॉईन केला. त्याचं स्वप्नच होतं बिझनेसला टॉपवर नेऊन ठेवायचं. त्यासाठी तो खूप मेहनत घेत होता. दिवस रात्र एक करून काम करत होता. रविवार असल्यामुळे आरव आज घरीच होता. आईला आता सासू होण्याचे वेध लागलेले. त्या हातात काही घेऊन आरवच्या रूममध्ये आल्या. अर्जुन लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसलेला. बोला आई साहेब, आज काय काम काढलं? आरव, तुला कामाव्यतिरिक्त काही दिसतं काय रे? आई. आरव आईच्या हाताकडे बघत, आई आता परत तोच विषय नको ग. तुला सुद्धा आवडतील. बघ अरे, बघून तरी घे. छान मुलींचे फोटो आहेत आणि शिकलेल्या. करतो. आरव रागात डोळे मोठे करून परत शांत होण्याचा प्रयत्न करतो. आई आता कुठे मी कामाला सुरुवात केली आहे. खूप स्वप्न पूर्ण करायची आहेत. आता कुठे मी फक्त 24चा आहे. माझं सध्या तरी वय आहे का हे सगळं करायचं? आणि तसा पण तुला माहिती आहे, माझं लग्न प्रेम वगैरेवर विश्वास नाहीये. का मागे लागते ग? अरे पण आई, आई सोड त्याला. प्रेमात पडेल, आपोआप येईल आपल्याजवळ. लग्न करून द्या म्हणून सांगायला. ताई आतमध्ये येत बोलली, मी आणि प्रेम? नो वे. तुम्हाला सगळं माहिती आहे, तरी तुम्ही परत तोच विषय का काढता? आरव त्रासून रागात बोलतो. बरं राहिलं, नको तो विषय. आई. 3 वर्षानंतर मुंबई. माऊ उठ ना, सकाळ झाली ना. ए माऊ. जा ना आपल्या ताईमाईकडे. बघ तिने चॉकलेट शेक बनवलाय. जा बघून ये. मीरा माहीच्या पोटावर बसत. ए माऊ, झोपू दे ना ग, सकाळी सकाळी काय उठवते? ए माऊ बघ ना, मोठी सकाळ झालीये. सूर्य मामा पण आलाय, बघ ना. मीरा आपल्या इवल्याच्या हाताने माहीच्या गोबरे गोबरे गाल ओढत बोलते. अरे माझं सोनू. माही मीराला मिठीत ओढून परत झोपते. ए गदडे, चल उठ लवकर, 8 वाजायला आलेत. त्या मीराला पण ओढून घेतलेस. उठ, लेट व्हायचंय. काय ऑफिसला पहिल्याच दिवशी? अंजू माहीला पाठीत धपाटात येत बोलली. काय 8 वाजलेत? ए तायडे, तुला आधी उठवायला काय झालं ग? उठत मीराला किसी देत बोलली. चला मीरा बाळा, आपल्याला पटापट तयार व्हायला लागेल, नाहीतर आत्या आणि आजीचे धपाटे घालायचे आपल्याला. मीरा ये माईकडे, माऊला तयार होऊ दे. आज ऑफिसला जाणार ना आपली माऊ. अंजू माहीकडे बघत बोलली. माही आवर आणि ये खाली, आईने नाश्ता बनवलाय, म्हणत मीराला कडेवर घेऊन बाहेर गेली. चला माही, आवरा पटकन, पहिल्याच दिवशी उशीर व्हायला नको. ऑफिसला काय इम्प्रेशन पडायचं आपलं, म्हणत बाथरूममध्ये गेले. मॅडम माही देसाई. 5.6 उंची, गोरा नितळ रंग, निळे पाणीदार डोळे, छोटंसं सरळ चाफेकरी नाक, गुलाबी नाजूक ओठ जे सतत बडबड आणि खाण्यासाठी उघडत असतात, गुलाबी गोबरे गाल, हसताना डाव्या गालावर पडणारी खळी, कमरेच्या खाली पर्यंत काळे सुंदर केस, कमनीय नाजूक बांधा, जसे काय आसमानी अप्सराच. माही फ्रेश होऊन आली. तिने लेमन येलो रंगाचा कुर्ता चुडीदार घातला, कानात झुमके, कपावर छोटीशी ऑरेंज टिकली, डोळ्यात काजळ, ओठावर फक्त लिप बाम, केसांची लांब वेणी घातली, हातात मॅचिंग बांगड्या, पायात पैंजण, अशी आपली माही तयार झाली. मेकअपचा लवलेशी नाही, सादगी में ही सुंदरता हे मानणारे. चला माही मॅडम, उशीर व्हायचा, म्हणत पर्स घेतली आणि स्वतःला एकदा आरशात बघितलं. अरे हे काय, ओढणी राहिली. तिने कपाट उघडलं. सुंदर ऑरेंज रंगाची भरीव रेशमी काम केलेली
ओढणी काढली आणि गळ्याभोवती दोन्ही शोल्डरवरून घेतली. ओढणी काढताना तिची नजर एका छोट्याशा डब्बीकडे गेली. तिने ती डब्बी हातात घेत उघडली. त्यातले लाईट ब्ल्यू रंगाचे 2 बटन हातात घेत, मिस्टर एंजल कुठे आहात तुम्ही? तुम्हाला थँक्यू म्हणायचं राहून गेलं. परत डब्बी ठेवून कपाटात ठेवून दिली. डोळ्यात आलेलं थोडंसं पाणी पुसत चेहऱ्यावर हसू आणत बाहेर पळाली. आई, नाश्ता दे पटकन, उशीर होतोय ग. कसा वाटला दुसरा भाग नक्की कळवा. आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.